काय सांगाल, मनसेमार्फत या पीडितांना तुम्ही भेटण्यासाठी आलेला आहात, काय तुमच्याबरोबर चर्चा झाली यांच्यासोबत? नक्की घडलेली प्रक्रिया तुम्हाला समजली असेल, काय नक्की यांच्यावरती अत्याचार झालेला आहे? आम्ही ह्यांना हे जे कुटुंब आहे ज्यांना 21 तारखेला रात्री नयानगर या ठिकाणी मारहाण झालेली, त्यांना आम्ही निर्जनासाठी आलो आणि त्यांना आम्ही एक आश्वासन द्यायला आलेलो की या ठिकाणी आम्ही सोबत तुमच्या महाराष्ट्र मनसेना तुमच्या सोबत आहे. अतिशय निंदनीय गोष्ट घडलेली आहे 21 तारखेला. ज्या 22 तारखेला आपल्या पुरा भारतात एक सण होता, राम मंदिराचं आज आपल्या स्थापना होत होती, त्याच आदल्या दिवशी ही गोष्ट घडलेली आहे. फार अतिशय वाईट. आपला तुम्ही बघत असाल मुस्लिम समाजांकडनं का त्यांना मारहाण झालेली आहे. असं कुठलाही समाज असेल ह्या महिलांवर एवढा अत्याचार करणार असं कुठेच नसतं, पण हे ज्वलंत उदाहरण बघायला मिळालं. मी या पीडित लोकांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि एक लक्षात घ्या, जे आरोपी असतील, जे कल्पित असतील, 100 ते 150 जण असतील, त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. माझ्याकडे एक बातमी आलेली, गोपनीय बातमी, ती पण आज मी पोलिसांना दिलेली आहे. त्याच्यावर कारवाई करतील हे पण मी अपेक्षा धरतो. आणि जे पीडित असतील त्यांना कठोरच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही बघत असाल, जर या भारत देशामध्ये जर अशी घटना घडत असेल आणि काही स्त्रियांवर, ठीक आहे, पुरुषांनी काय केलं असेल किंवा त्यांना काय चुकी झाली असेल, पहिला त्यांचा आरोप असा होता की ह्या लोकांनी काहीतरी छेडछाड केली तर तुम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करायला हवा. त्या मारहाण करायचा अधिकार कुणा दिला आहे? कुणी दिला आहे का तुम्हाला? त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाला मी हेच सांगतोय की त्या ठिकाणी तुम्ही जे कॉम्बिंग ऑपरेशन करून लवकर त्यांना जे गुन्हेगार असतील त्यांना त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. झालेल्या प्रकाराचे पडसाद पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये उमटत आहे. गेले 2 दिवस मीरा भाईंदरचा नयानगर असू दे, गोल्डन नेश असू दे, अगदी धकधकत आहे. एकमेकांवरती आरोपावर प्रत्यारोप होतात, मारहाण होते. त्याबद्दल काय सांगाल आपण? तेच मी बोलतो, ही घटना जर इकडेच थांबवली नाही तर मला वाटतं पुढे ही वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. पोलीस प्रशासनामध्ये एकच कळकळीची विनंती, जे कल्पित असतील, जे गुन्हेगार असतील, त्यांच्यावर कारवाई जर योग्य रीतीने झाली तर मला वाटतं याच्यावर कुठल्या उद्रेक होणार नाही. पण जर पोलिसांकडनं कुठलं असं दुर्लक्ष झालं किंवा काही जे पीडितांना न्याय नाही मिळाला, त्याचा उद्रेक 100% होईल. आणि मी पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतोय, जे कल्पित असतील त्याच्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, जे असतील, त्यांच्यावर परत एकदा कारवाई व्हायला पाहिजे. आणि ह्यानंतर असा प्रकार घडू नये. याच्या अगोदर पण 5-6 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडलेली. काही मुलं तिकडनं झेंडे घेऊन त्यांना पण मारहाण झालेली. वारंवार ज्या गोष्टी घडत असतील तर पोलिसांना कुठेतरी आळा बसवणं येणं गरजेचं आहे. तर मला वाटतं नक्कीच पोलीस प्रशासन याच्यामध्ये हस्तक्षेप करेल आणि गुन्हेगारांना नक्कीच त्याच्यावर गुन्हा दाखल होईल ही अपेक्षा. मनसेचा याच्यावरती पुढे भूमिका काय असेल, याचा पाठपुरावा घेणार काय या गोष्टीचा? 100% या पीडित कुटुंबाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आमचे सन्माननीय राजसाहेब असतील, अविनाश जाधव साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांना जी मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. आणि त्यांना आम्ही आश्वासन देतो आहे की या ठिकाणी तुम्हाला पुढे काय त्रास होऊ नये, आणि झाल्यास तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं हे त्यांना सांगण्यात. घटनास्थळी व्हिडिओमध्ये बघितलं तर 150 ते 200 आरोपी होते, परंतु आतापर्यंत फक्त 15 आरोपींना अटक केलं आहे. तेच मला बोलायचं आहे की 15 आरोपी फक्त त्याचे समाधान आम्ही मानत नाही. काल पण सन्माननीय प्रताप सरनाईक असू दे, गीताजैन मॅडम असू दे, आमचे नितेश राणे असू दे, हे सगळे ते आल्यानंतर त्यांनी पण ते समाधान व्यक्त केलेलं नाही. 14-15 होते, हे 100 ते 150 कार्यकर्ते होते, त्यांचे जे असतील ते मारहाण करणारे, त्यांच्यावर गुन्हा दाखवायला पाहिजे. त्याशिवाय मला वाटतं कुठेतरी शांत वातावरण होणार नाही. अन्यथा वातावरण पेटवायचं की शांत करायचं हे मला वाटतं तर पोलिसांच्या कोर्टामध्ये बॉल आहे, त्यांनी ठरवावं. हे पूर्ण कारवाई नाही झाली तर मनसेकडून काय भूमिका? 100% पूर्ण आमची कारवाई नाही झाली त्याच्यावर कुठे ना कुठे आंदोलनाचा भूमिका आम्हाला घ्यायला लागणार. त्यामुळे आता या गुन्हेगारांची मनोबल वाढत जाईल. आता तुम्ही नयानगर या ठिकाणी बघा, ड्रग्सचं मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय चालू आहे, बेकायदेशीर बांधकाम आहे, इलिगल भोंगे आहे. ह्याला कोणाला बसवणार? सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असून सुद्धा जर त्या ठिकाणी बेकायदेशीर असे भोंगे वगैरे चालू असेल, ह्याला आळा बसायला पाहिजे. कायदा त्यांच्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी, आपल्यासाठी कायदा नाही का? म्हणून कायदा जे असेल एक सावत्र भूमिका नको, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. जे इलिगल चालले त्याच्यावर आळा बसायला पाहिजे आमची.